नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। हिमायतनगर येथील मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदानाचा हक्क बजावला। हिमायतनगर मतदान केंद्रावर 100% मतदान पूर्ण झाले। शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील आपल्या मतदारांसह मतदान केले। मतदान केंद्राबाहेर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली। आता या निवडणुकीचा निकाल 28 जुलै रोजी जाहीर होणार आहे। संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं लक्ष निकालाकडे लागलंय। आषाढी एकादशीच्या निमित्ताने संगीत साधना मंच देगलूर यांच्या वतीने भक्तिमय गीत विठ्ठल नामाची गजर राघवेंद्र स्वामी मंदिर देगलूर इथं डॉक्टर सुरेश देशमुख मंच यांनी आणि इतर गायकांनी गायन सादर केलं। प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध होऊन गायनाचा कार्यक्रमाचा लाभ घेतला। या प्रसंगी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। संगीत साधना मंच देगलूर नांदेड आणि यातर्फे कार्यक्रमाचे हे आयोजन करण्यात आलं होतं। वसमत शहरातील शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी अनोखं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील रुग्णालयाच्या वळणावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांना त्यांनी गुलाब पुष्प अर्पण करत निकृष्ट कामाचा निषेध केलाय। नालीचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं रस्ता खराब झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या खड्ड्यांमुळे रुग्ण, गर्भवती महिला, रुग्णवाहिका आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगत 15 ऑगस्ट पर्यंत रस्ता दुरुस्ती न झाल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा लोखंडे थोरावेकर यांनी दिलाय। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन काम पूर्ण करावं अशी मागणी करण्यात आली। ही पाटी आहे शासकीय स्त्री रुग्णालय आणि हा हायवे नॅशनल हायवे 61 आणि याच्यावर आता आपण शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरचे आपण खड्डे बघूयात। त्या आधी खड्डे दाखवा, एवढा मोठा खड्डा, त्याच्यानंतर हे एक खड्डा दाखवा। आता हे खड्डा, आता याच्यामध्ये जर कॅमेरामध्ये जात असेल तर बघा, याच्यात गजाळ्या म्हणजे गजाळ्या सगळ्या पडून गेल्यात। मग आता हे असं आहे, हे डायरेक्ट पडू शकते बघा। हे बोगदा आहे फक्त, केवळ हे खड्डा दाखवा। एवढे मोठे खड्डे आता मेन रस्त्यावर झालेत। आपण आता याला वेळोवेळी आपण निवेदन दिले पण काही फरक पडत नाही आहे। मग आता करायचं तर काय, म्हणजे हे ज्यानं कॉन्ट्रॅक्टर, जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याने इथे यावून हे सगळं करून दाखव। मग तो मेलाय का जिताय हा मला प्रश्न पडलाय। 17 वेळेस आम्ही इथं निवेदन द्यायलो, सांगायलो, एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे। अरे इथं जीवितहानी होऊ शकते, माणूस मरेल। इथं शासकीय स्त्री रुग्णालय एवढं मोठं चांगलं रुग्णालय आहे, तिथं रुग्णालयात येण्या जाण्यासाठी एवढा चांगला रस्ता म्हणून आपण काम केलं। हे असा रस्ता असतो का? हे पुलाचं बांधकाम आहे, याच्या साधं हे सुद्धा नाही, गजाळ्या सुद्धा नाहीयेत। सगळ्या गजाळ्यानंच सगळं सोडून दिल्या, गजाळ्या खाली पडल्यात। हे म्हणजे केवळ बोगदा आहे, आता हे कधीही पडू शकतं। इथून ॲम्ब्युलन्स येतात जातात, किती अवघड आहे। याचा निषेध म्हणून मी या खड्ड्याचा काय करत आहे, पूजन करत आहे। या गुत्तेदाराचा मी निषेध करतो, निषेध। आणि याला तातडीनं माझी विनंती आहे, माझा आदेश आहे, माझी सूचना आहे का त्यांनी ताबडतोब या ठिकाणी येऊन हा प्रश्न ताबडतोब सॉल्व्ह करावा आणि शासनाने, प्रशासनाने याची दखल घ्यावी, याच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत। कारण इथं माणसाचा जीव जाऊ शकतो। इथं महिला याच्यासाठी येतात, म्हणजे गर्भवती महिला इथं इलाजासाठी येतात, तिथं बाळातपण होतात आणि त्या ठिकाणी त्या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे जर हे हाल असतील तर अतिशय शोकांतिक आहे। SDM साहेबाला माझी विनंती आहे, साहेब आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात। SIR ची कामं तुम्ही फार कर्तव्यपूर्वक पार पडत आहात, त्याबद्दल मी तुमचं स्वागतही करतो आणि शुभेच्छाही देतो। पण माझी हाजून विनंती आहे की हे असं निकृष्ट काम करणाऱ्या जो कोणी अधिकारी आहे त्याच्यावर तातडीने दंडात्मक कार्य व्हायला पाहिजे आणि त्याला तातडीने या ठिकाणी बोलवावं आणि त्याला याचा जाब विचारावा की एवढा महत्त्वाचा रस्ता असताना त्यानं एवढं निकृष्ट काम केलंय आणि त्याच्याकडून पूर्ण भरपाई वसूल करून घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आणि ह्या कामासाठी, या दर्जेदार कामासाठी जर प्राणही गमावा लागेल तरी मागे पुढे मी हटणार नाही। याचा निषेध मी करत आहे या व्यक्तीचा। देगलूर शहरात आषाढी एकादशी निमित्त श्री गजानन महाराज आणि श्री दत्तात्रय महाराज मंदिर प्रतिष्ठानतर्फे बापू मार्केटतर्फे श्री विठ्ठल रुक्माई देवताची शहरातून भव्य शोभायात्रा दिंडी काढण्यात आली। या शोभायात्रेत महिला आणि पुरुष आणि प्रतिष्ठित नागरिक, लहान मुलं, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते।
यावेळी श्री विठ्ठल रुक्माई देवतांची पूजा करून मोठ्या संख्येने भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला। या संस्थांचे अध्यक्ष, माजी पोलीस उपअधीक्षक तसंच राष्ट्रीय पत्रकार संघ भारत महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य रमेश कंतेवार आणि पदाधिकारी आणि सदस्य यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बौद्ध जन पंचायत समिती महाड, भारतीय बौद्ध महासभा, बामसेफ, विविध सामाजिक संघटना आणि धार्मिक संघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, विद्यार्थी संघटना तसंच महिला वर्गाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी सरकारवर अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय। आरक्षण हा अनेक पिढ्यांच्या संघर्षातून आणि त्यागातून मिळवलेला घटनात्मक अधिकार असल्याचं ठामपणे सांगितलं। हा अधिकार कोणत्याही प्रकारे विभागला जाऊ शकत नाही अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे। सरकार 60 अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतून सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन पंचायत समिती महाड, भारतीय बौद्ध महासभा, बामसेफ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज विद्यार्थी संघटना अशा विविध संघटनांचा सहभाग होता। शासनाने अनंत बदर समिती स्थापन करून त्यांनी त्यांचा अहवाल शासनाला दिला, परंतु तो ओपन केला गेला नसताना देखील मुख्य सचिव, समाज कल्याण खात्याचे जे मुख्य सचिव यांची एक समिती स्थापन केली आणि त्या समितीमार्फत त्यांनी त्या अहवालावर तक्रारी मागण्याचं प्रयोजन केलं। परंतु तक्रारी मागवताना देखील त्यांनी तारीख कुठली दिली तर 11 एप्रिल दिली आणि या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात 14 एप्रिलला असते, जगभरात असते, याची कल्पना असताना देखील त्यांनी ती तारीख नेमली आणि जेणेकरून की जास्तीत जास्त त्याच्यावर तक्रारी येऊ नयेत हा त्याचा मागचा उद्देश होता। आणि म्हणून 13% मध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणामध्ये 13% मध्ये 59 जाती आहेत आणि एका विशिष्ट जातीने त्याची मागणी वेगळी पद्धत आम्हाला पाहिजे अशा पद्धतीचं आरक्षण मागणी केली होती। पण तरी देखील जर त्याच्यामध्ये आमच्या 59 जातीमध्ये जर फूट निर्माण केली तर शासनाचं जे जोडतोड जे धोरण आहे ते सक्सेस होईल आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने जरी कोर्टाने निर्णय दिला असला तरी कोर्टाने असं सांगितलेलं की तुम्ही कंपल्शन त्याच्यावर निर्णय घ्या, तुम्ही ऐच्छिक निर्णय घ्या, तुम्हाला पटत असेल तर घ्या। आणि असं असताना देखील बदर समितीचा अहवाल कुठलाही फुटलेला नसताना आम्हाला बदर समितीमध्ये काय लिहिलेलं आहे याची कुठलीही कल्पना नसताना तक्रारी मागवण्यात आल्या आणि या तक्रारी जवळपास मला वाटतं 3 लाखाच्या वरती आहेत आणि 3च मेंबर त्याच्यावर नेमणूक केलेली आहे। याच्यावरनं काही निष्पन्न होणार नाही। आमचं म्हणणं आहे की आमच्या 13% मध्ये ज्या 59 जाती आहेत ते एकसंघ राहिला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण असं होतं की ते 59 जातींचा एक समाज म्हणून निर्माण करण्याची त्यांचं प्रयोजन होतं आणि अशा अवस्थेत देखील आमचं महाराष्ट्र शासन आमच्यात फूट निर्माण करून आमच्यामध्ये भेद निर्माण करून आमच्या आरक्षणावर घाला घालण्याचा जो काय प्रकार आहे तो याच्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी येऊन निषेध नोंदवित आहोत आणि महाराष्ट्र शासनाने याबाबत कुठलीही कार्य आखू नये आणि आमचं जे बदर समितीचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार कोणतीही कार्यवाही करू नये आणि आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करू नये अशी आमची मूळची भूमिका आहे आणि या भूमिकेसाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द शांत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा महाड यांच्या विद्यमाने आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते भारत देशाचे केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या आदेशावरून खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा महाड यांच्या वतीनं महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याप्रमाणे महाडच्या क्रांतीभूमीमध्ये या ठिकाणी आरपीआयच्या प्रमुख कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे चौदार तळ्यावरती। या आंदोलनामध्ये नुसता रिपब्लिकन पक्ष एकटा नसून महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतल्या ज्या ज्या सामाजिक धार्मिक संघटना आहेत त्याच्यामध्ये बौद्ध महासभा आहे, त्याच्यामध्ये बौद्ध जन पंचायत समिती आहे, त्याच्यानंतर बामसेफ संघटना आहे, त्याच्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत।
आणि महिला आघाडी देखील या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। असा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे आंदोलन रिपब्लिकन पक्षाच्या पुढाकारानं या ठिकाणी सुरू झालेले आहे। मी सगळ्या सामाजिक संघटनेचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहात। आमचं सरकारला म्हणणं आहे, या महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये आमच्या सरकारला खऱ्या अर्थानं निरोप आहे की अरे अनेक वर्षातून आणि आमच्या अनेक पिढ्या या ठिकाणी बर्बाद झाल्या, अनेक पिढ्या आमच्या नष्ट झाल्या। हे आरक्षण काय सहजासहजी आम्हाला मिळालेलं नाही आहे। आमच्या वाडवडिलांच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत, अनेक पिढ्या नष्ट झालेल्या आहेत, अनेक संघर्षातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे आरक्षण आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि त्या आरक्षणामध्ये असणाऱ्या एकूण 60 ते 60 जातीमध्ये खऱ्या अर्थानं सरकार या ठिकाणी फूट पाडतंय आणि त्या 60 जातीचं उपवर्गीकरण या ठिकाणी करून आमच्यामध्ये दुफाडी निर्माण करण्याचा जो प्रयत्न सरकारचा आहे त्याचा खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सरकारचा निषेध असो। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त कहाकर बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं भव्य संविधान दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत सहभागी होत सामाजिक एकतेचा संदेश दिला। विद्यार्थ्यांनी संविधानातील समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संदेश देणारे फलक हातात घेऊन गावातून दिंडी काढली। यावेळी लेझिम नृत्यानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। या दिंडीत सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करत सामाजिक सलोखा आणि समानतेची शपथ घेण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करणारे असे उपक्रम काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। या उपक्रमामुळे गावात सामाजिक ऐक्य आणि संविधान जनजागृतीचा संदेश पोहोचलाय। अजून आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कहाकर बुद्रुक येथील शिक्षकवृंद, सर्व विद्यार्थी यांनी आषाढी वारीची पूर्ण वेशभूषा, मुलांनी वेशभूषा सादर करून गावामध्ये एक ग्रंथ दिंडी काढण्यात आली। यामधून सर्व धर्मांनी जातीभेद न मानता सर्वांनी एकोप्याने राहून एक विकास करावा। तसेच शाळेमध्ये वाचनालयासाठी यावेळी सर्व गावकऱ्यांना निवेदन करून वर्गणी सुद्धा जमा करण्यात आली। त्यामुळे त्या वर्गणीच्या माध्यमातून जे काही एक ग्रंथालय स्थापन करण्यात येईल त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल। या कार्यक्रमाचा उद्देशच तो होता की आमच्या शैक्षणिक कार्यामध्ये आमच्या पालकांचा, गावकऱ्यांचा यामध्ये सदैव आम्हाला सहभाग मिळावा, त्यांचा पाठिंबा असावा, जेणेकरून हे कार्य केवळ शाळेपुरतच मर्यादित न राहता आपल्या गावापुरतं आणि त्याच्या बाहेरही याचा प्रसार झाला पाहिजे। जसं की पुस्तकांचं महत्त्व असेल, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव असेल, वृक्ष लागवड असेल आणि सर्वधर्म समभाव ही भावना लक्षात ठेवून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि त्याच्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल मी शिक्षकांच्या वतीने खूप खूप आभार मानते। या वेशभूषा करण्यामागे तोच एक उद्देश होता की ज्या ज्या थोर पुरुषांनी, संत महात्म्यांनी आपल्या देशासाठी आणि आपल्या समाज उद्धारासाठी जे काम केलं ते यांच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांपुढे दाखवता यावं आणि सर्वधर्म समभाव हे तत्वही जोपासता यावं। संविधान दिंडीच्या माध्यमातून संविधान हा आमचा पहिला गुरु आहे, जो की आम्हाला आमच्या शिक्षणाच्या प्रत्येक वाटेवर महत्वाचा आहे आणि मार्गदर्शक म्हणून आहे। आणि संविधान हे आमच्यासाठी सर्वतोपरी असल्यामुळे या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून आम्ही त्याचा सुद्धा प्रसार केला आहे। सर्व शिक्षक वृंद आणि गावातील पोलीस पाटील, सरपंच आणि शाळेचे अध्यक्ष यांना मी माझ्या मनापासून अत्यंत धन्यवाद देऊ इच्छितो। आमच्या गावामध्ये ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलीचा सोहळा निघालेला आहे त्याचप्रमाणे आपल्या येथील शिक्षक आणि मॅडम आणि पूर्ण शिक्षक वृंदावन यांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे। तरी सर्व आमचे ग्रामस्थ मंडळी आणि गावातील पोलीस पाटील
तंटामुक्ती अध्यक्ष आणि आमच्या शाळेचे अध्यक्ष आणि समस्त गावकरी मंडळी व समस्त गावातील महिला मंडळी यांनी या कार्यक्रमाला अतिशय प्रोत्साहन दिलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये असेच कार्यक्रम व्हाव अशी आमची सर्वांना आग्रहाची विनंती आहे. आपली पिढी सुसंस्कृतीत होईल असं सर्वांनी या कार्यक्रमाहून हा कार्यक्रम पाहून सर्वांनी या कार्यक्रमाची रूपरेषा लक्षामध्ये घेऊन असेच कार्यक्रम गावगाव व्हाव आणि आपल्या मनातील जातीभेद निघून जावाव हीच या कार्यक्रमाची शाश्वत भूमिका आहे अशी मी सर्व गावकरीच्या वतीने आमचे शिक्षक मंडळी गावातील कार्यकर्ते मंडळी यांना मी धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. महाराष्ट्राची जी परंपरा आहे पंढरीची वारी, या वारीपासून प्रेरणा घेऊन आम्ही गावामध्ये शिक्षणाची वारी आणि ग्रंथदिंडी काढण्याचं ठरवलं. यामध्ये आपल्या भारताचा जो सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे संविधान, याला आम्ही ग्रंथ पालखीमध्ये घेऊन सर्व गावामधून त्याची मिरवणूक काढली. सोबतच आपले जे थोर संत महात्मे होते, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं दैवत विठू माऊली असेल, रुक्माई असेल, यांच्या भूमिका काही मुलांनी सादर केल्यात. त्या भूमिका या सर्वांचं घेऊन आणि मुलांच्या अतिशय चांगल्या नृत्याचं सादरीकरण करत आम्ही गावामधून ही भव्य दिव्य रॅली काढलेली आहे. सर्व गावकऱ्यांचं, सर्व माता भगिनींचं यामध्ये आम्हाला भरभरून सहभाग मिळालेला आहे, भरभरून सहकार्य मिळालेलं आहे. या दिंडीच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जातीभेद जो आहे हा नष्ट झाला पाहिजे. संविधान हेच आपल्या देशाचे महान असे शास्त्र आहे आणि आपले जे सर्व संत महात्मे आहेत, जे थोर क्रांतिकारक आहेत, जे समाजासाठी लढणारे, समाजासाठी आहुती देणारे सर्व विचारवंत आहेत, त्या सर्वांच्या विचारांना एक प्रकारे उजाळा देण्यासाठी आम्ही ही रॅली काढलेली आहे आणि हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर इथं 27वा कारगिल विजय दिवस भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धात देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे अध्यक्ष बबन भैरू बोराडे, सेलचे पदाधिकारी तसंच खेड तालुक्यातील अनेक माजी सैनिक उपस्थित होते. यासोबतच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शहीद जवानांना अभिवादन केलं. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याचं स्मरण करत उपस्थितांनी त्यांना नमन केलं. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश थिगळे यांनी सर्वांच्या वतीनं शहीद जवानांना अभिवादन केलं. पेडगाव येथील एका शेतातील विहिरीत पडलेल्या जंगली मांजरीला स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकानं अथक प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढत जीवदान दिलंय. शेतातील विहिरीत जंगली मांजर पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर याबाबत स्वामी विवेकानंद बचाव पथकाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पथकातील सदस्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत अडकलेल्या मांजरीला कोणतीही इजा होऊ नये याची खबरदारी घेत बचाव कार्य सुरू करण्यात आलं. पथकानं आवश्यक बचाव साहित्याच्या मदतीनं प्रयत्न करत जंगली मांजरीला विहिरीतून सुरक्षितपणे बाहेर काढलं. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे जंगली मांजरीचे प्राण वाचले. माणसांसोबतच मुक्या आणि वन्यजीवांच्या मदतीसाठीही तत्पर असलेल्या स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या या कामगिरीचं पेडगाव परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.